नमस्कार. कथाकथन 28. कथाकथन 28. कथेचं नाव आहे टेकडीवरती मंदिर. टेकडीवरती मंदिर. एका माणसाला देवदर्शनासाठी जे टेकडीवरती मंदिर आहे त्या मंदिराकडे जायचं असतं. म्हणून तो टेकडीच्या पायथ्याशी येतो. तिथे त्या माणसाला एक व्यक्ती भेटते आणि सांगते वरती अनवाणी जायचं असतं. वरती देवदर्शनासाठी अनवाणी जायचं. चप्पल तिथे पायथ्याशी, टेकडीच्या पायथ्याशी चप्पल ठेवायचं आहे. आता तो विचार करतो टेकडीवर जायचं, देवदर्शन घ्यायचं, पुन्हा परत यायचं. नाही म्हटलं तरी अर्धा तास, दीड तास जाणार. मग त्याने विचार केला, जर इथं मी पायथ्याशी चप्पल ठेवलं आणि चोरीला गेलं तर, आणि म्हणून ते चप्पल चोरीला जाऊ नये म्हणून त्या माणसानं काय केलं पहा, त्या आपल्या स्वतःच्या चप्पलवरती झाडाची पानं टाकली आणि काही थोडी फुलं टाकली आणि तो मनुष्य अनवाणी टेकडीवरती जाऊ लागला. नंतर तुमच्या माझ्यासारखे देवदर्शन घेण्यासाठी टेकडीवरती देवाचं दर्शन घेण्यासाठी जो तो येतो आणि पाहतो तो काय, खाली पानं टाकलेली झाडाची आणि त्या पानावरती फुलं आहे. मग प्रत्येक जण विचार करू लागला की या ठिकाणी देव असला पाहिजे आणि वरचा जो टेकडीवरचा देव आहे त्या देवाचं दर्शन घेण्यापूर्वी या देवाचं दर्शन घ्यावं लागतं असं समजून जो तो तिथे येतो आणि त्या फुलावरती पानावरती मस्तक टेकवतो, चप्पलवरती मस्तक टेकवतो. अशा तऱ्हेने सर्व लाईन लागलेली आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा तो मनुष्य टेकडीवर दर्शनासाठी, देवाच्या दर्शनासाठी गेलेले, तो परत खाली येतो आणि पाहतो तो काय, लाईन लागलेले आहे. प्रत्येक जण त्या चप्पलवर, आपल्या स्वतःच्या चप्पलवर मस्तक टेकवत आहे. बघा, विचार करा, लाईन लागलेले. एकानंही बुद्धीचा वापर केला नाही. मेंढरासारखं एक मेंढर पुढे गेलं की त्याच्या पाठीमाग सर्वजण जातात. एकाने बुद्धीचा वापर केला नाही, एकाने विचार केला नाही, काल ह्या ठिकाणी देव नव्हता, आज आला कुठून? बरं, आला तो आला देव, 33 कोटी पैकी कोणता देव आहे याचा विचार केला नाही. एकानेही ती पानं फुलं बाजूला काढून बाबा 33 कोटी देवापैकी कोणता देव आहे हे पाहिलं नाही. आणि विशेष म्हणजे काल देव नव्हता ना आज आला कुठून असं कोणीही डोकं चालवलं नाही. त्याच्यावरती चर्चा केली नाही, बाबा हा देव कुठून आला, त्याच्यावर चर्चा नाही, चिकित्सा नाही. जो तो त्या ठिकाणी येतो आणि त्या चप्पलवर आपलं मस्तक टेकवतो. आणि मग चार्वाक जनतेला सांगतात, बुद्धीचा वापर न करणे म्हणजे निसर्गाचा अपमान आहे. आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा जास्त मानवाला बुद्धी दिलेली, त्याचा वापर न करणे म्हणजे निसर्गाचा अपमान आहे. मग काही जण म्हणू शकता अल्लाचा अपमान आहे, गॉडचा अपमान आहे. लक्षात ठेवा, आपण चिकित्सा करत नाही, चर्चा करत नाही आणि मेंढरासारखं आपण कुठलेही काम करत असतो, तर त्या बुद्धीचा वापर करा. आणि म्हणून चार्वाक म्हणतात, अनेक वर्षापासून ज्या काय रूढी, परंपरा, चालीरीती चालत आलेली त्याची आपण आता चिकित्सा केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे. जे जुन्या काही रूढी, परंपरा, चालीरीती आहेत त्या ज्या योग्य आहेत त्या पुढे चालू ठेवल्या पाहिजेत. ज्या अयोग्य आहेत, ज्या मानवाच्या हिताच्या नाहीत, हानिकारक आहेत, अशा ज्या रूढी ज्या आहेत, परंपरा आहेत, काय चालीरीती आहेत, रूढी, तर ह्या नष्ट केल्या पाहिजेत. ज्या योग्य आहेत त्याच पुढे चालू ठेवल्या पाहिजेत आणि आपल्या बुद्धीचा वापर करून कुठलेही कार्य करताना विचार करावा आणि निर्णय घ्यावा आणि बुद्धीचा वापर करूनच कोणतेही काम, कार्य करावं असं चार्वाक आपल्या जनतेला सांगतात. लक्षात ठेवा. धन्यवाद.